चाकण वाहतूक कोंडीच्या समस्येवर समिती स्थापन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती, उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापनेचा निर्णय. शरद पवारांच्या मार्गदर्शनात चाकणमध्ये कंपन्या आल्या, उद्योगधंद्यांची अवस्था अत्यंत वाईट, लवकरच श्वेतपत्रिका आणणार रोहित पवारांचं वक्तव्य. ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल, मंत्री भरत गोगावले यांचं मिश्किल विधान, लवकरच पालकमंत्रीपद मिळेल, गोगावलेंना विश्वास. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची शक्ती की सप्तधारा संकल्पनेची घोषणा, देशातील विविध क्षेत्रांच्या विकासावर आणि परिवर्तनावर भर देण्याचं आवाहन. आता लहान नाही मोठी स्वप्न पाहायची, 2047ला विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा निर्धार, देश नव्या संकल्पासह पुढे जात असल्याचं प्रतिपादन. एका वर्षात 1 कोटी तरुणांना AI तंत्रज्ञान शिकवणार, देशातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सलग 13व्यांदा ध्वजारोहण, तर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रथमच घुमला वंदे मातरमचा आवाज. मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीडमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. मुंबईच्या वाळकेश्वरमध्ये बंगला कोसळला, सततच्या पावसामुळे बंगला कोसळला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यावर पुन्हा पावसाचे ढग, पुढील 4 ते 5 दिवसात विदर्भात जोरदार पावसाचा इशारा, तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज.